तर पुण्यात स्वारगेट घटनेतील मुख्य आरोपी याचा पोलीस शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावात दिवसभर शोध घेत आहेत, पण आरोपी अद्याप सापडलेला नाही। विविध पोलीस टीमच्या माध्यमातून हे सर्च ऑपरेशन करण्यात आलं, परंतु आरोपी मात्र मिळालेला नाहीये। तुर्तास तरी रात्र झाल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत, याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। स्वारगेट घटनेतील जो आरोपी आहे तो गुन्हाट गावामध्ये होता, या ठिकाणी लपलेला होता। याचं 2 दिवसापासून सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू होतं, परंतु सध्या अंधार पडलेला आहे, त्याच्यामुळे आजच्या दिवसाचं जे सर्च ऑपरेशन आहे ते थांबवण्यात आलेले आहे। विशेष टास्क फोर्स या ठिकाणी मागवण्यात आले होते, त्यांच्या माध्यमातून परिसरातील जो ऊस असेल, मका असेल किंवा शेती आजूबाजूचा जो परिसर असेल तो पूर्ण पिंजून काढण्यात आलेला आहे, परंतु आरोपीचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही। पोलिसांच्या विविध तुकड्या या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत, आरोपीचा शोध घेत आहेत, परंतु कुठल्याही पद्धतीने आरोपीचा माग या ठिकाणी मिळत नाहीये। पोलीस असेल, संबंधित वेगवेगळ्या यंत्रणा असतील, क्राईम ब्रांच असेल, या माध्यमातून या ठिकाणी सगळं सर्च ऑपरेशन सुरू आहे, परंतु सध्या तरी पोलिसांनी अंधार पडल्यामुळे हे सर्व सर्च ऑपरेशन थांबवलेले आहे। नक्की आरोपी ह्याच परिसरात आहे की इथून कुठं आरोपीने दुसरीकडे पलायन केले, याबाबत देखील गुप्त यंत्रणेच्या माध्यमातून तपास सुरू आहे, माहिती घेतली जाते आणि त्या अनुषंगाने पोलीस पुढच्या सूचना देऊन तपास करतात। सध्या तरी आरोपी शोधण्याचं जे काम आहे ते थांबवण्यात आलेलं आहे, कारण हा जो सगळा परिसर आहे हा तो बिबट प्रवण क्षेत्र आहे, त्याच्यामुळे या ठिकाणच्या ज्या कर्मचाऱ्यांना दुसरं काही इजा होऊ नये किंवा दुसरी काही घटना घडू नये याची देखील पोलीस या ठिकाणी दक्षता घेताना दिसत आहे। सध्या तरी हे सर्व सर्च ऑपरेशन आपल्याला थांबताना पाहायला मिळतंय। पाहूया पोलीस कशा पद्धतीने हे सर्च ऑपरेशन पुढे सुरू ठेवतात आणि आरोपीचा शोध घेतात ते। सादीप ढोबळे, लोकशाही न्यूज, गुन्हाटगाव, शिरूर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।